गाडीवरून नाही, चालता चालता त्या रस्त्यामध्ये पडले, चेहऱ्याला 11% पडले, हात फ्रॅक्चर झालेले, अशी प्रत्येकाची उदाहरणं नाही देऊ शकत. भरपूर अपघात होतात. एवढंच आम्हाला सांगायचं आहे की ते पावसाळ्याच्या अगोदर ते पॅचवर किंवा ते खड्डे घालून आम्हाला ते आणि कधीपर्यंत होईल याचं उत्तर आम्हाला फक्त मिळावं. दुसरं महत्वाचं, शहरमध्ये बरीच कामं मंजूर झालेली आहेत. अगदी उदाहरण सांगते, जगतापवाडीमधील मेन रोड पासून अगदी जाधव डॉक्टर आहेत, त्यांच्या जाधव आहेत, कदम आहेत, त्यांच्या घरापर्यंतचा जो रस्ता आहे तो मंजूर झालेला आहे. त्याचे नाले सुद्धा मंजूर झालेले आहेत. तर काही केव्हाच्या येऊन पडलेले आहेत, तर ते काम कधी सुरू होणार आहे त्याचं सुद्धा आम्हाला उत्तर मिळावं. आता आपल्या प्रतापसिंह नरसिंह थोडक्यात नावं घेऊन सांगते, जे लक्षात येईल. प्रतापसिंह नरसिंह सोसायटी आहे किंवा मंगळावरची कॉलनी आहे, तर नाल्याचं काम पूर्ण केले, पण तर रस्त्याचं काम थांबलेलं आहे. आता डांबर महाग झालेलं आहे, तुटलेले ते तिटलेले रेट वाढलेले, हे सांगता येईल, हे आम्ही स्वतःला ऍग्री आहोत. पण त्याला काहीतरी सोल्युशन करा. ठीक आहे ना, आमची कधी पूर्ण होतील त्याचं सुद्धा आम्हाला उत्तर मिळावं. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे शाहूनगर आणि पाण्याचा प्रश्न. खूप मोठं समीकरण झालेलं आहे. गेल्या महिन्याभरात तरी 2-3 दिवस सतत पाणी येत नाही. प्राधिकरणाच्या माध्यमातून आम्हाला 1 दिवस आड पाणी सोडण्यात येईल असं सांगितलेलं आहे. प्रेशरने पाणीला सांगितलेलं आहे, परंतु 1 दिवस आड कधी कधी 2-3 दिवस आड होतं आणि माणसांना पाण्यावर इतकं पाणी पुरवठा होत नाही. प्राधिकरणानं आम्हाला 15 एप्रिल ही डेडलाईन दिली होती, त्याच्यानंतर 5 मे दिली होती, आज 13 मे आहे. त्या दिवसात कुठलं काम पूर्ण झालेलं नाही. त्याच्यामुळे नगरपालिका, जीवन प्राधिकरण किंवा पाणीपुरवठ्याची जी अधिकारी आहेत त्यांनी एकत्र बसा आणि आम्हाला आमच्या इथला पाण्याचा प्रश्न कधी सुटेल याचं फक्त आम्हाला उत्तर मिळावं. अजून एक महत्वाचं मला बोलायचं आहे, मागच्या वेळी हे पत्र बांधकाम सभापतींनी जो दिलेलं आहे, शिवलेरी कॉलनीमध्ये जे पाटील सर आहेत त्यांचं घरामध्ये त्या ओढ्याचं पाणी जातं आणि ते काम आपलं मंजूर झालेलं आहे. थोडंसं फंड शिल्लक आहे, ते काम आपलं कधी पूर्ण होणार आहे हे देखील आम्हाला सांगण्यात यावं. मला आवाजाच्या संदर्भात सांगावं वाटतं, हे पहिल्या मीटिंगपासून आम्ही रस्ते, पाणी, लाईट, गटर याबद्दल समस्या मात्र सगळ्या तुमच्या पाठ झालेल्या आहेत. पण माझी शाहूनगरवासी ही समस्या प्रत्येक वेळी फेस करतात. अध्यक्ष महोदय, मी एवढं सांगते, आमची एक जरी समस्या सुटली तर पुढच्या वेळी मीटिंगमध्ये त्या समस्येचं